जमलेल्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो, आणि पत्रकार मित्रांनो, आजची ही सभा पाहिल्यानंतर अशी सभा विधानसभेला सुद्धा झाली होती, पण त्याच्यापेक्षा ही अभूतपूर्व सभा आज या नगर परिषदेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होते. याचा अर्थ मी ताईंना सांगितलं, मंदिरामध्ये गणपतीचं मंदिर घेत असताना, दर्शन घेत असताना, याचा अर्थ विधानसभेमध्ये जो इतिहास या परळीच्या मायबाप जनतेने मत रूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी घडवला, त्याच्यापेक्षाही उजवा इतिहास या नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार आपण विजयी करून घडवला. मला मंदिरात दर्शनाला गेलो, नारळ फोडण्यासाठी दिलं, दर्शन घेऊन बाहेर नारळ फोडला, मोठा नारळ जशाला तसा उभा, आणि तो मी पहिल्यांदा ताईंना दाखवला. याचा अर्थ ज्यावेळेस कुठल्याही निवडणुकीमध्ये आपली नियत साफ असते की मायबाप जनतेची सेवा आपल्याला निवडून आल्यानंतर करायची आहे, नियत साफ असल्यावर नियती सुद्धा आपल्याला आशीर्वाद देते. हेच आज या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेत असताना घडलेलं आहे. विरोधकांच्या सभा झाल्या, सभेत परळीचं किती चांगलं करणार याच्यापेक्षा आम्ही किती वाईट आहेत हे सांगितलं. ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या. मी कुणावर या ठिकाणी बोलण्यासाठी आज उभा नाही, पण आज परळीतल्या इथं उपस्थित मायबाप जनतेला मला एकच विचारायचं आहे, कुणी एखाद्या उपटसुभ्याने उठायचं, या परळीला, परळीच्या मातीला, मातीत राहणाऱ्या माणसाला बदनाम करायचं. अरे एखाद्याचा राग असेल तर माझ्यावर असेल तर जेवढा राग काढायचा, जेवढी बदनामी करायची करा. गेली 1 वर्ष तुम्ही ती केली, आताही करत आला, त्या गोष्टीला घाबरत नाही. पण आमच्या मातीला जर बदनाम करायचा प्रयत्न या परळीला कराल तर परळीची मायबाप जनता विधानसभेत जशी चपराक तुम्हाला दिली तशी चपराक या नगर परिषदेच्या निवडणुकीत तुम्हाला दिल्याशिवाय राहणार. मला सांगा, यांचं काय योगदान आहे या परळीसाठी? इथं अनेक जण येऊन बोलले, खासदार येऊन बोलले, काय बोलायचा अधिकार? आणखी 1 रुपयाचा निधी खासदाराचा परळी कुठल्याही समाज घटकासाठी किंवा या परळी शहरात जेवढे काही समाज आहेत त्या जवळजवळ सर्व समाजाला जागा असेल तर बांधून दिलं, आणि जागा नसेल तर जागे सहित सभागृह या सर्व समाजाला परळीत बांधून दिलं का नाही? एवढे घरकुल आपल्या परळीत आले, मग ते रमाई मधून आले, प्रधानमंत्री आवास मधून आले. या घरकुलाचा फायदा आपल्या सगळ्यांना झाला का नाही? आणखीनही घरकुला द्यायचे, आणखीनही या परळीचा भव्य विकास करायचा. आम्ही रस्ते केले, नाले केल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. आज परळीची वस्ती वाढली आहे,
म्हणून नव्यानं 200-250 कोटी रुपयाची आपण पाईपलाईन नवीन योजना नागापूरच्या आपल्या बाण धरणातून रत्नेश्वर मंदिराच्या तिथं सगळ्यात मोठी टाकी बांधून ग्रॅव्हिटीनं काही जरी झालं, दुष्काळ जरी मोठा आला तर परळीला कधीच पाण्याची चंचल भासणार नाही. हे काम सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही हाती घेणार. आज तीर्थक्षेत्र विकासाचं काम चालू आहे. जवळजवळ 350 कोटी रुपये त्यावर खर्च होणार आहे. आज ज्या पद्धतीने काम चालू आहे, ज्यावेळेस काम संपेल, आपल्यापैकी अनेक जणांनी याचा कधी अभ्यास केला का नाही माहित नाही, पण मी या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगतो, आज प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घ्यायला देशातले अनेक जण येतात. फार मोठ्या भक्तांची संख्या आहे जी प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेते, जमलंच तर एक कप चहा पिते आणि परत परळी सोडून जाते. म्हणजे त्याचा होऊन खर्च किती झाला? 10 रुपये. ज्या वेळेस परळीचं हे तीर्थक्षेत्र काम पूर्ण होईल त्यावेळेस वैद्यनाथाचं दर्शन घ्यायला येणारा भाविक भक्त फक्त दर्शन घेऊन जाणार नाही तर 1-2 दिवस इथं थांबेल. एवढं चांगलं काम आपण या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाच्या नव्या जीर्णोद्धाराचं या ठिकाणी करतो. काही जण म्हणत असतील काय झालं मग 2 दिवस थांबले तर? अरे 2 दिवस ते थांबल्यानंतर त्यांचा 2 दिवसाचा नाश्ता ते आपल्या परळीत करणार आहे, कुठेतरी करणार, 2 टन जेवण करणार आहे. याच्यामुळे परळीची आर्थिक उलाढाल होणार आहे. एवढंच नाही, ज्या वेळेस माझं मंत्रिपद गेलं, मागच्या अधिवेशनामध्ये ताई होत्या, ऊर्जा विभागाचा प्रश्न परळीचा मी विचारला. 1, 2, 3, 4, 5 हे सगळेच प्लांट त्यांचं वय झालं म्हणून स्क्रॅप मध्ये टाकले. त्यावेळेस 9 प्लांट देण्याची ग्वाही दिली होती MERC ने, पण नंतर कोळशातून करायचा का नाही करायचा हा प्रश्न निर्माण झाला. मी विचारलं 9 प्लांटचं तुम्ही काय करणार? माननीय मुख्यमंत्री उठले, ते म्हणले 9 प्लांटचं कसं काय जमेल तेही बघू, पण या परळीमध्ये जेवढी मोकळी जागा भूसंपादन त्यावेळेस केलेलं आहे त्या मोकळ्या जागेमध्ये त्यांनी शब्द दिला 350 मेगावॅट सोलारचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी ते उभे करणार आहेत. 1 मेगावॅटला 4 कोटी रुपये खर्च येतो. विचार करा, 350 मेगावॅट म्हणजे किती मोठी गुंतवणूक या ठिकाणी आहे. ज्यावेळेस इंडिया सिमेंट आपली सिमेंटची फॅक्टरी बिर्ला अल्ट्राटेकला देऊ लागले त्यावेळेस तिराईत म्हणून त्या अग्रीमेंटवर माझी सुद्धा शांतभाऊ सही आहे की मी म्हणलं असा प्लॅन घेताल, असा देताल, बिर्ला मोठी आहे, तुम्ही आणखीन काही गुंतवणूक करायचा शब्द द्या. त्यावेळेस अल्ट्राटेकनी 600 कोटी रुपयाच्या सिमेंट फॅक्टरीमध्ये अधिकचे गुंतवणूक करायचे ठरले. आता ती सिमेंट फॅक्टरी दुप्पट झाल्यावर रोजगार सुद्धा दुप्पट होईल का नाही? सोलारचा प्रकल्प चालू झाल्यानंतर 350 मेगावॅटचा प्रकल्प चालू करायला कमीत कमी 5000 आमच्या बेरोजगाराच्या हाताला या ठिकाणी काम मिळणार. एवढंच नाही, ताईनं आणि मी संकल्प केला तसं ताईने या ठिकाणी तीर्थक्षेत्राची सुरुवात केली. आता ती पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत. त्या 5 ज्योतिर्लिंगापैकी द्वादश पंचम ज्योतिर्लिंग परळीचं केंद्राच्या प्रसाद योजनेमध्ये न्यायचं. ज्याप्रमाणे उज्जैनच्या महाकालचा विकास झालाय, ज्याप्रमाणे वाराणसीचा विकास झालाय, त्याचप्रमाणे प्रभू वैद्यनाथाच्या आपल्या परळीचा सुद्धा विकास त्या प्रसाद योजनेमधून होणार. आज अनेक गोष्टी आहेत. आपण म्हणतात ताईची इच्छा आहे मोठी अभ्यासिका व्हावी, आपण लायब्ररी उभी केली आहे, काम पूर्ण संपलंय.
एक फ्लोर अभ्यासिकेसाठी अत्याधुनिक लायब्ररी आपण ती केली आहे. थोडस काम राहिलंय ते पूर्ण होणार. या ठिकाणी 2.5 एकर जागा जी नगरपालिकेची वैद्यनाथ महाविद्यालयाला दिली होती, ती 2.5 एकर जागा अतिशय चांगलं बौद्ध विहार बांधण्यासाठी आपण दिली. पैसेही मंजूर झाले. तेवढ्यातच माझं सामाजिक न्याय मंत्रीपद गेलं, सरकारच्या बाहेरच गेलो. त्याच्यामुळं प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. आज 28 कोटी रुपयाचं ते बौद्ध विहार हाय पॉवर कमिटीकडे मंजुरीसाठी गेलंय. ती मंजुरी झाली तर त्या ठिकाणी सुद्धा मराठवाड्यात असं नसेल एवढं चांगलं बौद्ध विहार आपण त्या 2.5 एकर मध्ये करणार. माझ्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं, अनेक जिम्मेदार लोकांनी सांगितलं की जेवढे मस्जिदी आहेत त्याचा पीटीआर वर नोंद झाली पाहिजे. जेवढे मंदिर आहेत त्या मंदिराची सुद्धा पीटीआर वर नोंद झाली पाहिजे. एवढंच नाही तर मी आपल्याला शब्द देतो, एक आदर्श परळी, ज्या परळीला हिनून काही लोकांनी 1 वर्षभर आपलं पोट भरलं, त्याच परळीला देशामधून लोक येऊन बघावेत एवढा चांगला विकास करण्याचा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. निवडणूक विजयाचा पराजयाचा विषय राहिलाच नाही. आता इकडे बघितले तरी तेवढेच आहेत, समोर तर जिथपर्यंत मला दिसतंय तिथपर्यंत आहे, उजवीकडे बी तेवढेच आहेत, इकडे बी तेवढेच. महाग जास्त आहेत. आता मला सांगा, 11 पासून नगरपालिका स्वाभाविक मी पाहतो. परळीतल्या कुठल्याही नागरिकांना उठून म्हणावं की 2011 पासून आजपर्यंत परळीनं कुठल्या तरी पिण्याच्या पाण्याचा असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, कुठलाही 1 रुपयाचा तरी टॅक्स वाढवलाय का? नाही. टॅक्स वाढवला नाही. पण विकासाची कामं एवढी केली की आज परळी शहरामधले जेवढे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, ते परळीत यायचे रस्ते आणि परळीतून जायचे रस्ते किती चांगले झाले. इमानदारीने चांगले झालेत का नाही? म्हणजे असा विकासाचं काम एकीकडे आम्ही या परळीसाठी स्वतः पाहिलं. अरे साध्या गल्ली बोळातली ब्ल्यूप्रिंट आमच्यात आहे. एका सभेला मी बरकत नगरला गेलो, मला हटकून एक जणांनी प्रश्न विचारला, तुम्हाला माहितीत का 3 गल्ल्या कुठल्या झाल्यात सिमेंट कॉन्क्रीटच्या व्हायच्या? सदर साहेब बोलते की नाही, एक ये गल्ली, एक वो गल्ली, वो गल्ली. त्यांनी हातच जोडली. कारण एवढं प्रेम या मातीवर आहे, या मातीतल्या माणसावर. आम्ही मोठे होऊ न होऊ, पण परळी मोठी झाली पाहिजे. परळी प्रभू वैद्यनाथ मोठा झाला पाहिजे. या परळी शहरात राहणारा प्रत्येक माणूस मोठा झाला पाहिजे. याच्यासाठी आमची धडपड आहे. आणि दुसऱ्यांची धडपड काय आहे? देवाच्या शिखरावर हातोडा घालणं, देवाची जमीन बळकावणं, आणखीन काय 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 आम्ही बोलू. मला बोलायचं एकीकडे ते आणि एकीकडे आम्ही आहे. एकीकडे दृढ विश्वास तुमच्या समोर ताईंच्या आणि माझ्या रूपानं इथं आहे. अतिशय चांगले सुशिक्षित सगळे उमेदवार दिलेत. जीत ऐसी होनी चाहिए कि जितनी बदनामी हमारी की है उतना बड़ा जीत के उनके मुंह पे तमाचा मारना है. लोकशाहीमध्ये उत्तर एवढंच असतं. एखाद्याने आपल्याला शिव्या दिल्या आणि आपण त्याला शिव्या दिल्या, हे आपल्याला जमत नाही. काही जण आणखीन मला शिव्या देतात. एक तर सकाळी 9 वाजता ज्यावेळेस भोंग्यात आलो माझ्यावरच आणखी तुला घेऊन जा म्हणलं तरी ऐक एवढ्यात भांडण मिळतो बाबा. म्हणजे एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला किती जमानी फक्त राजकारणातूनच नाही तर जीवनातून उठवायचा प्रयत्न केला. पण मी हल्लो नाही, मी
फक्त दोनदा वाचलो, पण आताच जे पुढचं जीवन आहे ते फक्त तुमच्यासाठी, या मातीसाठी, या मातीतल्या माणसासाठी, दुसऱ्यासाठी. आणि असे मतदान करणारे जेवढे आहेत, त्यांना उत्तर फक्त लोकशाही मधून द्यावं लागतं. आणि लोकशाही मधून उत्तर देताना ते मतदानातून द्यावं लागतं. आपण सर्वजण महायुतीच्या आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. अनेक प्रभागामध्ये महायुतीचे आपले जे उमेदवार आहेत, कुठं घड्याळ आहे, कुठं कमळ आहे, कुठं धनुष्य आहे, सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी ऐतिहासिक मतानं विजयी करा, एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि शेवटी एवढंच सांगतो, तुमचे माझ्यावर एवढे उपकार आहेत, आमच्या कुटुंबावर एवढे उपकार आहेत, त्या उपकाराची परतफेड आम्ही आमच्या अंगावरच्या कातड्याची जोडी करून जरी तुम्हाला घातली तर भेटू शकत नाही. पण आमच्यासारखे सेवेकरी कायम सेवेला राहू द्या, हीच शेवटी विनंती करतो. महायुतीला ऐतिहासिक विजय द्या. खूप खूप धन्यवाद. जय